नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत शकुंतला जाब विचारायला आली आहे, माझा आयुष कुठे आहे? तुम्हीच त्याला किडनॅप करून कुठेतरी ठेवला असेल. तेव्हा राघव म्हणतो, तो काही लहान मुलगा नाही त्याला किडनॅप करायला किंवा फूस लावून आमच्या घरी आणायला. मग इकडे रुक्मिणीही चिडते, तसं तर मीही तुमच्यावरती आरोप लावायला हवा की तुम्ही माझी मुलगी पळवली आहे, किडनॅप केली आहे. मीही म्हणू का असं? मग राघव त्या दोघींचं भांडणं चालू असताना सिंधूला गुपचूप खुणवतो, जाऊन कुठपर्यंत आले ते दोघांचं बघून ये. मग सिंधू रूममध्ये येते, व्हिडिओ कॉल करते रिषभला. मग रिषभ त्या ठिकाणी काय काय घडतंय ते सगळं काही व्हिडिओ कॉलवर दाखवत असतो. त्या दोघांचं लग्न सिंधू तिच्या डोळ्यांनी बघते. ते दोघं एकमेकांना हार घालतात. गुरुजी बोलतात, तुमचं लग्न संपन्न झालेलं आहे. मग अन्वी सिंधूला म्हणते, मामी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं, थँक्यू सिंधू मामी, असं दोघंही सिंधूला म्हणत असतात. रूमच्या बाहेर हे सगळ्या गोष्टी राणी गुपचूप बघत असते, पूर्ण ऐकते आणि आता हिला शिकवते धडा असं म्हणत ती हॉलकडे जाते. इकडे शकुंतला खूप चिडलेली असते. माझ्या मुलाला कुठे लपवलंय, कुठे किडनॅप करून ठेवलंय, आत्ताच्या आत्ता सांगा, नाही तर मी तुमच्यावर कंप्लेंट करेल. रुक्मिणीही तिला म्हणत असते, माझीही नात गायब आहे, तिला तू किडनॅप केले असे म्हणू कमी. सगळ्या दोघी एकमेकींना आरोप लावत असतात. तेव्हा सिंधू शकुंतला म्हणते, तुम्ही आमच्यावर असे कसले आरोप लावू शकणार नाही आणि आमच्याच घरात आमच्यावर कुठलेही आरोप लावायचे तुमचा अधिकारही नाही. तितक्यात राणी तिचा मोबाईल सिंधूचा मोबाईल शकुंतला दाखवते आणि म्हणते, खरं तर हे सगळं सिंधूचीच फूस आहे, बघा सिंधूच्या फोनमध्ये कॉल्स आणि फोटो पण आलेले आहे. तेव्हा शकुंतला म्हणते, माझ्या मुलाला किडनॅप केले, माझी तुम्ही कंप्लेंट घ्या. तेव्हा राघव म्हणतो, तो काही 18 वर्षाचा खालचा नाही, तो सज्ञान आहे आणि तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, त्यामुळे कोणीही त्यांना असं ब्लेम करू शकणार नाही. तेव्हा शकुंतला पुन्हा म्हणते, आता मी आरोप असा लावते की सिंधूने माझ्या मुलाला किडनॅप केलेला आहे. आता तर तुम्ही तिला अटक कराल ना? तेव्हा राघव तयार होतो सिंधूला अटक करायला. इकडे लग्न झालेल्या जोडप्याला फोन लावत असतात घरचे सगळेजण, पण फोन लागत नाही, कुणाच ठाऊक कुठे गेले आहे. आता काय करायचं म्हणून इकडे चर्चा चालू असते. शकुंतलाने सिंधूला अटक करायला सांगितली असते, तिला पोलीस स्टेशनला नेऊन बसवलेलं असतं. राघव म्हणतो, तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो. इकडे गुंड अन्वी आणि आयुषला धमकी देत असतात. तेव्हा अन्वी त्यांच्याशी भांडत असते, तुम्ही आम्हाला असं लॉक करून ठेवू शकणार नाही, तुम्हाला माहीत नाही माझी आजी कोण आहे. तेव्हा तो गुंड अन्वीवरती धावून जातो. त्याच्यात आयुषमध्ये येतो, दूर राहायचं माझ्या अन्वीपासून, जर तिच्यावरती हात वर केला तर तुमची काही खेर नाही. इकडे शकुंतलाने कंप्लेंट केलेली असते राघवकडे की माझ्या मुलाला सिंधूने किडनॅप केला आहे, तिला अटकही झालेली असते. आता हा नवीनच डाव शकुंतलाने टाकला आहे, स्वतःच्या मुलाला किडनॅप करून ठेवला आहे लॉक करून. आणि इकडे राघवाने सिंधूलाही वेठीस धरलेला आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ